भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग चौथा तृतीय खंड 3. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधम्म होय. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास आज आपण वेदांत असे म्हणतो. ह्या सिद्धांतांची तत्वे मोजकी व सरळ आहेत. ह्या सर्व विश्वामध्ये एक सर्वव्यापक जीवनतत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मण्य म्हणतात. हे ब्रह्म ही एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मण एकच होत, त्यात काहीही फरक नाही. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा जी अस्तित्वात एकच आहे, त्यांचे एकच असल्याचे मानल्याने माणसाला मोक्ष मिळतो, हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहे या ज्ञानाने आत्मब्रह्माशी एकरूपता साधतो आणि जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहे तसा बोध होण्याकरिता हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेदांत म्हणतात. भगवान बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल मुळीच आदर नव्हता. त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काहीही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत भगवान बुद्धांनी भारद्वाज आणि वासिष्ठ या दोन ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. भगवान बुद्धांचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत. भगवान बुद्धांचा सरळ प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासिष्ठाने उत्तर दिले, नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे, ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धांनी प्रश्न केला, कोणत्या एखाद्या गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माच्या अस्तित्वाचे अनुमान करू शकतो काय? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असू शकते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव गोष्टीला संभव स्थापन करण्यासाठी केलेले विधान आहे. तरी सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्क पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तीचपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते, ते सिद्ध केले जात नाही, ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे असे आपण मानूया, परंतु त्यापासून कोणते तरी उपयुक्त परिणाम संभवतात काय? वासिष्ठ आणि भारद्वाज यांच्याजवळ काहीच उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासिष्ठाकडे वळून तथागतांनी विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणामध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासिष्ठा, या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. वासिष्ठा, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला आहे काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चित पाहिलेले नाही. ठीक वासिष्ठा, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषीने तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिले. मग वासिष्ठा, जर असेच आहे तर तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासिष्ठा, ज्याप्रमाणे आंधळ्याची रांग असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्या आंधळ्याला दिसत नाही, मध्यभागी असलेल्याला दिसत नाही, शेवटी असलेल्याला दिसत नाही, त्याचप्रमाणे मला वाटते ह्या ब्राह्मणांचे कथन आंधळे कथन आहे. त्यांच्यापैकी ना पुढे असणाऱ्याला दिसते, ना मध्यभागी असणाऱ्याला दिसते आणि ना शेवटी असणाऱ्याला दिसते. त्या ब्राह्मणाचे म्हणणे केवळ उपहासात्मक आहे.
ते केवळ पोकळ आणि व्यर्थ शब्द असून त्यात काहीही अर्थ नाही. वासिष्ठा, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? वासिष्ठ म्हणाला, होय, ती तशीच आहे. आणि लोक त्याला विचारणार, वासिष्ठा, आता तूच सांग. जेव्हा लोक त्याला विचारणार की मित्रा, या प्रदेशातील ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू प्रेम करीत आहेस असे म्हणतोस आणि तिची अभिलाषा करतोस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतात तेव्हा तो माहीत नाही असेच उत्तर देतो. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतात, बरे मित्रा, तू जी सर्व प्रदेशातील अतिसुंदरतम स्त्री जिच्यावर तू प्रेम करण्याची गोष्ट करतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे, ती ठेंगणी आहे, ती मध्यम उंचीची आहे, ती कृष्ण वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न त्याला विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो माहीत नाही असेच उत्तर देतो. तर वासिष्ठा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? हे दोन्हीही तरुण ब्राह्मण म्हणाले, होय गौतमा, खरोखर हे तसेच आहे. यास्तव ब्रह्म हे वास्तव नाही आणि जर त्यावर एखादा धर्म आधारलेला असेल तर तो व्यर्थ होय. 4. आत्म्यावरील विश्वास हा अधम्म होय. भगवान बुद्धांनी म्हटले की ज्या धर्माचा संपूर्ण आधार आत्म्यावर आधारलेला आहे तो कल्पनाश्रित धर्म आहे. आजपर्यंत कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन किंवा चित्त होय. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म स्वीकारण्यास योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. भगवान बुद्धांनी हा प्रश्न इथेच असाच सोडून दिलेला नाही. त्यांनी या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केलेली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास ही देखील परमात्म्याच्या विश्वासाइतकीच सर्वसाधारण गोष्ट आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन असे संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत जन्मापासूनच वास्तव्य करीत असते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासासोबतच त्याला अनुसरून दुसरे इतरही विश्वास अंतर्भूत आहेत. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही, तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरासोबत जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचा एक अधिकच वेगळा पेहरावच आहे. एक अधिकचाच वेगळा पेहराव आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवित होते काय? नाही, एकदमच नाही. आत्मासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. जर एखाद्या अशरीरी आत्म्याचे अस्तित्व मानले तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? तेथे किती काळ राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी प्रथम त्यांच्या नेहमीच्या तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवित असत त्यांनी आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. तो लहान आहे की मोठा? आत्म्याचे स्वरूप कसे आहे? आनंदस्तवीरांना त्यांनी सांगितले, आनंद, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे, सूक्ष्मही आहे, आणि काही असे म्हणतात की तो निराकार आहे आणि अनंत आहे. आनंद, आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हा देखील भगवान बुद्धांचा एक प्रश्न होता. कोणी म्हणतात आमचा आत्मा हीच अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील क्रिया आहे. आणखी दुसरे कोणी म्हणतात नाही, माझा आत्मा अनुभवाची क्रिया नाही किंवा अननुभव क्रिया देखील नाही, परंतु माझा आत्मा अनुभव करतो आणि अनुभव करणे हा त्याचा गुण आहे. आत्म्यासंबंधी अशा तऱ्हेच्या विविध कल्पना आहेत. भगवान बुद्धांनी जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांना हे देखील विचारले की शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते. त्यांनी असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा दिसू शकतो काय? त्यांना अगणित अस्पष्ट उत्तरे मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी त्यांना 8 भिन्न भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली.
आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय, या संबंधीही त्यांना अगणित काल्पनिक विचार आढळले. तथागतांनी हे देखील विचारले की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय, यासंबंधी देखील श्रमण व ब्राह्मणांची भिन्न भिन्न मते. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, तर इतर काही म्हणाले की तो सुखी असतो व दुःखी असतो, व इतर म्हणाले तो सुखी नसतो व दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व मतासंबंधी तथागतांचे तेच एक उत्तर होते जे त्यांनी चुंदाला दिले होते. चुंदाला ते म्हणाले, हे चुंद, जे श्रमण किंवा ब्राह्मण या मतापैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन जेव्हा मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय, आणि जेव्हा ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे, दुसरी मते मूर्खपणाची आहेत, तेव्हा मी त्यांचे मत स्वीकारित नाहीत. असे का? कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानायचा तर प्रश्नच नाही. एवढेच काय की ती मते माझ्या मताच्या तोडीची असल्याचेही मी मानित नाही. म्हणून एक महत्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी कोणकोणते तर्क दिलेले आहेत. आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धांनी जी विचारसरणी मांडली आहे तीच विचारसरणी सामान्यतः त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्यांचा एक तर्क तर हाच होता की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही परमात्म्याच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे. त्यांचा असा तर्क होता की आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्यक दृष्टीला तेवढाच बाधक आहे जेवढा परमात्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्यांचा तर्क असा होता की आत्म्यावरील विश्वास तेवढ्याच मिथ्या विश्वासाचे घर आहे जेवढा परमात्म्यावरील विश्वास आहे. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा परमात्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षाही अधिक भयंकर आहे. कारण त्यामुळे पुरोहित वर्ग तर निर्माण होतोच, एवढेच नव्हे तर त्यामुळे भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो आणि पुढे तर तो माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर सत्ता गाजविण्याचा अधिकारही तो पुरोहिताला बहाल करतो. ह्या त्यांच्या सर्वसाधारण तर्कशुद्ध विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी दृढतापूर्वक मत व्यक्त केलेले नाही, असे काही लोक म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांतांचे खंडन केले नाही. आणखी दुसरेच काही म्हणतात त्यांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. भगवान बुद्धांनी ह्या प्रश्नाच्या उत्तराला टाळले आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्यांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा नावाची काहीही वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी स्वतःचा नामरूपाचा सिद्धांत मांडला. ह्या नामरूपाचा सिद्धांत विभिन्नवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानवाच्या व्यक्तिमत्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धांच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद असे म्हणतात. रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 भौतिक तत्वांचे बनलेले असते. ही तत्वे रूप किंवा शरीराचे घटक होत. रूपस्कंदाशिवाय नामस्कंद नावाची एक गोष्ट आहे जिच्यामुळे प्राणी तयार होतो. ह्या नामस्कंदाला आपण विज्ञान किंवा चेतना म्हणू शकतो. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत: वेदना, संज्ञा आणि संखार. हिला कधी कधी मनाच्या 3 इतर अवस्थांपैकी एक असल्याचे म्हणतात. एक आधुनिक मानसशास्त्रज्ञ याला कदाचित असे म्हणणे अधिक पसंत करेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत होय, ज्याच्यापासून चैतसिक उत्पन्न होतात आणि चैतसिकांचे विशेष नाव चित्त होऊन जाते. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू होय. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या प्रकृतीच्या नियमानुसार होणाऱ्या योग्य संमिश्रणाने आणि योग्य परिस्थितीमध्ये विज्ञान आपोआपच उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. या सिद्धांताचे विरोधक असे विचारतात की विज्ञान म्हणजे चित्त याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबरच विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम होय असे म्हणता येईल काय?
भगवान बुद्धांचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सद्य परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूपकाय आहे तेथे त्याच्यासह नामकायाही राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान किंवा चित्त यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे आपण का म्हणू नये? आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान यालाही रूपकायेच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये? भगवान बुद्धाने आत्म्याच्या विरुद्ध दिलेले तर्क इथेच समाप्त होत नाहीत. ह्याशिवायही त्यांना आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा आपल्याला एखादी माहिती देते म्हणजे ज्ञान देते तेव्हा तो ज्ञानमूलक असते. हे ज्ञान आपल्याला आवडणारे असू शकेल किंवा नावडणारे असू शकेल. हे आवडणारे किंवा नावडणारे ज्ञान आपल्या ज्ञात घडणाऱ्या घटनांचे असू शकेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. विज्ञानला आपण भावनामूलक तेव्हा म्हणतो जेव्हा तो चित्ताच्या सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त म्हणजे अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभूतींनी युक्त असते. भावनामूलक विज्ञान वेदनांची निर्मिती करते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला त्याचा जो विशिष्ट उद्देश असेल त्याला साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की एक प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. ह्या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य शिल्लक राहते बरे? आत्म्याने करावयाची म्हणून जी कार्य मांडली जातात ती सर्व विज्ञानाच्या म्हणजे चित्ताच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कार्यच नाही असा आत्मा मांडणे तर्कविसंगत आहे, मूर्खपणाचे आहे. या पद्धतीने भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याच्या अस्तित्वात स्वीकार करणे हा अधम्म होय.